स्त्री ही समाजाच्या परिवर्तनाची जननी आहे. दुःख पचवून हसते मायेच्या नयनी, दुःख पचवून हसते मायेच्या नयनी. तिच्या पावलांनी घडते समाजाची कहाणी, समाजाची कहाणी. नजरेत स्वाभिमान ओठांवर विश्वास, नजरेत स्वाभिमान ओठांवर विश्वास. महिलेच्या अस्तित्वात दडलेला विकास, दडलेला विकास. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर परीक्षक, निरीक्षक व येथे उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या सन्माननीय माता माऊलींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी कुमारी प्रांजली रूपाली बापूराव जाधव, कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत या शाळेची मी विद्यार्थिनी. आज मी तुमच्या समोर उभी आहे एका अशा विषयावरती बोलण्यासाठी जो केवळ बोलण्याचा विषय नाही तर इतिहासाचा न्याय आहे, वर्तमानाचा आरसा आहे आणि भविष्याची ठाम घोषणा आहे. तो म्हणजे स्त्री ही समाजाच्या परिवर्तनाची जननी आहे. होय होय, आणि जो हे मान्य करत नाही त्याने इतिहास वाचलेला नाही, वर्तमान पाहिलेलं नाही आणि भविष्य घडवण्याची पात्रता गमावलेली आहे. आपल्याला वर्षानुवर्ष सांगितले गेले की स्त्री फक्त चूल आणि मुलासाठी जन्मली आहे. आपल्याला वर्षानुवर्ष सांगितले गेले की स्त्री फक्त चूल आणि मूल यासाठी जन्मले आहे. पण मी आज ठामपणे विचारते की चूल पेटवणारी तीच असते, चूल पेटवणारी तीच असते, पण क्रांतीची चिंधी ही तीच पेटवते, पण क्रांतीची चिंधी ही तीच पेटवते. मूल वाढवते तीच असते, मूल वाढवते तीच असते, पण विचारवंत योद्धे आणि परिवर्तन घडवते तीच असते. जर स्त्री केवळ घरापुरतीच असती, जर स्त्री केवळ घरापुरतीच असती तर इतिहासाच्या प्रत्येक पाण्यावर स्त्रीच्या संघर्षाचे रक्त सांडले असते का? समाज बदलला असेल तर तो स्त्रीच्या गर्भातूनच जन्माला आला आहे. समाज बदलला असेल तर तो स्त्रीच्या गर्भातूनच जन्माला आला आहे. सावित्रीबाई फुले नसत्या तर शिक्षणाचा प्रकाश कुठून आला असता? जिजाऊ नसत्या तर शिवाजी घडला असता का? अहिल्याबाई नसत्या तर न्याय, धर्म आणि प्रशासनाचा आदर्श मिळाला असता का? रमाबाई नसत्या तर विधानच्या विषयाला दिशा मिळाली असती का? इतिहास कदाचित पुरुषांनी लिहिला असेल, इतिहास कदाचित पुरुषांनी लिहिला असेल, पण परिवर्तन स्त्रियांनीच घडवले आहे, पण परिवर्तन स्त्रियांनीच घडवले आहे. आजही आपण अभिमानाने म्हणतो, आजही आपण अभिमानाने म्हणतो की समाज पुढे चाललाय, की समाज पुढे चाललाय. पण मी तुम्हा सर्वांना विचारते, स्त्री सुरक्षित आहे का? ती स्वतंत्र आहे का? ती समान आहे का? जर स्त्री भयात असेल तर तो समाज प्रगत नाही, पोकळ आहे. जर स्त्री भयात असेल तर तो समाज प्रगत नाही, पोकळ आहे. स्त्रीला जर आपला आवाज मागावा लागत असेल, स्त्रीला जर आपला आवाज मागावा लागत असेल तर लोकशाही फक्त घोषवाक्य ठरते, तर लोकशाही फक्त घोषवाक्य ठरते. आणि ज्या समाजात स्त्रीचा अपमान होतो, आणि ज्या समाजात स्त्रीचा अपमान होतो तो समाज स्वतःची कबर स्वतः खोदतो, तो समाज स्वतःची कबर स्वतः खोदतो. हे कटू सत्य आहे. एक पुरुष शिक्षित झाला तर एक व्यक्ती घडते, एक पुरुष शिक्षित झाला तर एक व्यक्ती घडते, पण एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण पिढी घडते, पण एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण पिढी घडते. आई शिकलेली असेल तर मुलगा स्त्रीला आदर करतो, आई निर्भय असेल तर मुलगी संपूर्ण जगाला सामोरं जाते. खरं तर परिवर्तनाची पहिली शाळा ही आईच असते, खरं तर परिवर्तनाची पहिली शाळा ही आईच असते. एक स्त्री म्हणते की मी कधी मुलगी असते, कधी बहीण असते, कधी मुलगी असते, कधी बहीण असते, तर कधी पत्नी, कधी आई असते. अशा अनेक भूमिका मी निभावते, पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते, मी स्वतःला मात्र गमावते. आजची स्त्री अबला नाही, ती सक्षम आहे. ती सीमेवर शस्त्र धरते, आकाशात विमान उडवते, न्यायालयात न्याय देते, शेतीत कष्ट करते आणि घरात संसार उजवते. मग मला सांगा तिला अबला म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? मग मला सांगा तिला अबला म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? स्त्रीला कमजोर समजणारे लोक विसरतात ही सहनशक्ती हीच खरी शक्ती आहे. स्त्रीला कमजोर समजणारे लोक विसरतात ही सहनशक्ती हीच खरी शक्ती आहे. अडचणींचे डोंगर पार करून चालते, अडचणींचे डोंगर पार करून चालते. स्त्रीच्या रीतीवर भविष्य उभे राहते, स्त्रीच्या रीतीवर भविष्य उभे राहते. मला आज तुम्हा सर्वांना एवढं सांगायचं आहे की स्त्रीचा सन्मान म्हणजे फुल साडी किंवा एक दिवसाचं भाषण नाही, तर स्त्रीचा सन्मान म्हणजे तिच्या निर्णयाला आदर, तिच्या स्वप्नांना पंख, तिच्या मताला वजन आणि तिच्या सुरक्षिततेची हमी. मला आज तुम्हा सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, मला आज तुम्हा सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे. स्त्री बदलली तर समाज बदलणार नाही का? स्त्री बदलली तर समाज बदलणार नाही का? होणारच, होणारच, कारण स्त्री ही समाजाच्या परिवर्तनाची जननी आहे. आणि जननीला दाबून कोणताही समाज उभा राहू शकत नाही, आणि जननीला दाबून कोणताही समाज उभा राहू शकत नाही. म्हणून स्त्रिया थांबवू नका, तिला साथ द्या, तिला कमी लेखू नका, तिला उंच ओढू द्या. कारण स्त्री जागी झाली तरच समाज क्रांती करतो, कारण स्त्री जागी झाली तरच समाज क्रांती करतो. आणि शेवटी मी प्रत्येक मुलगी, आई, बहीण यांना एवढं सांगू इच्छिते, तू कमी नाहीस, तू अपुरी नाहीस, तू कमी नाहीस, तू अपुरी नाहीस, तू कोणापेक्षा कमी नाहीस. स्वप्न पाहायला घाबरू नकोस, प्रश्न विचारायला थांबू नकोस. स्वप्न पाहायला घाबरू नकोस, प्रश्न विचारायला थांबू नकोस आणि अन्याय सहन करू नकोस. मुलींना शिक्षणाला घट्ट धरून ठेवा, कारण शिक्षण तुम्हाला केवळ नोकरी देत नाही, ते तुम्हाला ओळख देते, आत्मविश्वास देते आणि स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद देते. आणि आजची शिकलेली मुलगी उद्याची मजबूत आई बनते, आणि आजची शिकलेली मुलगी उद्याची
या मजबूताईचं मोल कधीही चुकीच्या वाट्यावर जात नाही. आणि या मजबूताईचं मोल कधीही चुकीच्या वाट्यावर जात नाही. आणि समाजालाही मी एवढंच सांगू इच्छिते, मुलीला लहानापासून गप्प बस असं शिकवू नका. मुलीला लहानापासून गप्प बस असं शिकवू नका. तिला बोलायला, विचार मांडायला आणि निर्णय घ्यायला शिकवा. शेवटी जाता मी एवढंच सांगते. संत तुकाराम महाराज म्हणतात आई घडविते संसार. आणि मी ठामपणे सांगते, मुलगी म्हणजे ओझे नाही, ती घराचा प्रकाशस्तंभ आहे. समाजाची शक्ती आहे आणि परिवर्तनाची जननी आहे. जय श्री शक्ती, जय समाज परिवर्तन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.